आपल्याला मार्गदर्शन करत असतात। मॅडम, तुम्ही सांगितलेली एक ना एक गोष्ट खरी, त्या मुलांची ग्रास्पिंग पॉवर ह्या वर्षात घेतलेल्या क्लासेस वरून मला लक्षात आली की खूप अवघड आहे त्यांची ती ग्रास्पिंग पॉवर। म्हणजे काल काय शिकवलं ते त्या मुलांना दुसऱ्या दिवशी सुद्धा आठवत नाही। आणि आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की म्हणजे सगळ्यांना वाटतं की आता म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आली का राजे पुन्हा जन्माले, तुमची देशाला गरज आहे। मग मी असं जोरजोरात नाचत म्हणतो की राजे जन्माले, राजांची गरज आहे, मग माझी काय? म्हणजे बरोबर आहे का नाही? म्हणजे राजे आले पाहिजे, पण अरे आपणही काहीतरी देणं लागतो, आपणही काहीतरी केलं पाहिजे। बस ते झालं का लगेच महात्मा फुलेंची जयंती येते, म्हणजे इतकी शोकांतिका आहे मॅडम। म्हणजे की वाईट याचं वाटतं की कोणालाच आता संध्याकाळी जर मिरवणूक असेल ना, कोणाला सांगायची गरज नाही भाऊ नाचायले म्हणून, बस वाजायला लागलं त्याच्या अंगात येणार तो नाचणार। मग ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की भारतात प्रत्येकाच्या अंगात देव येतो, परंतु प्रत्येक माणसाच्या अंगात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले हे काय येत नाही। हे जर कदाचित अंगात आले असते तर भारत जगावरतीच राज्य करेल, असे त्यांचे विचार होते। म्हणजे सांगायचं कोणी? आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला आपण जर बघितलं तर वाचाल आणि तू तुझ्या जीवनाचा शिल्पकार 18 तास वाचलं, परंतु 18 तास वाचायचं कोणी? आपली लायब्ररी अशी का ती जवळपास मी तो म्हणतो फार गुगलला लोकेशन देऊनही सापडवली ती सापडणार नाही अशी परिस्थिती भंगार आहे। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले पेलवणं हे इतकी सोपी गोष्ट नाहीच आहे। ते त्यांचे विचार मी तर म्हणतो एखादा विचार सुद्धा आपल्या अंगीकारणं, आणि जर तो विचार आपल्या अंगात आला तर आपण सुद्धा मान झाल्याशिवाय राहणार नाही, इतके त्यांचे पॉवरफुल विचार आहेत। त्यांचं एक वाक्य होतं की भारत तेव्हाच महासत्ता बनेल, स्वप्न पाहिलेले नाही म्हणणार। भारतातील मंदिरात जाणारी जी काही पावले की जेव्हा वाचनालयाकडे जातील तेव्हा भारत महासत्ता बनेल। ह्यावरून मला एक वाटतं की म्हणजे मला तर वाटतं की देशाला आता मंदिराची गरजच नाही, मंदिरांपेक्षा वाचनालयाची गरज आहे, ती चांगल्या पद्धतीने झाली पाहिजे असं या ठिकाणी मला वाटतं। आणि हे बोलण्याचं कारण काय माहिती का, मला काही फरक पडत नाही। म्हणजे हे बोलण्याचं कारण एवढंच आहे का ज्या महापुरुषांचा आदर्श आपल्यात असला पाहिजे, ज्यांचं वाचलेलं आहे, ज्यांचं ऐकलेलं आहे, ज्यांना समजून घेतलेलं आहे, त्यांचे विचार जर तुमच्या बेधडकपणे बोलण्याची जर क्षमता नसेल तर मला नाही वाटत की तुम्ही बाबासाहेबांची 135वी जयंती साजरी करा की 220 साजरी करा, काही त्याला महत्व राहत नाही। तर मला वाटतं की हे विचार आपल्यात रुजले पाहिजे। आणि मूकनायक ज्या वेळेला त्यांनी ते पाक्षिक साप्ताहिक सुरू केलेलं होतं, त्या मूकनायकाचं वाक्यच होतं, ब्रीद वाक्य होतं मामा, की बोलते व्हा। जर तुम्हाला बोलता येत असेल तर सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता, असं त्यांचं त्या ठिकाणी ते त्याचं घोषवाक्य होतं, ब्रीद वाक्य होतं। आणि महात्मा फुलेंनी सुद्धा सांगितलेलं होतं की जर देवचा म्हणजे जर तुम्ही देवाला मानत असाल, ईश्वर हा निर्मिक आहे, तर त्या ठिकाणी म्हणजे त्यांचं जे काही सत्यशोधक समाज होता त्याचं ते ब्रीद वाक्य होतं की सर्व साक्षी जगतपती त्याची नकोच मध्यस्थी। म्हणजे जर ईश्वराची पूजा तुम्हाला करायची आहे तर तुम्हाला मधल्या भरव्यांची कुणाचीच गरज नाही, असं त्यांनी त्यावेळेला सांगितलेलं होतं। आणि हे जे बोलण्याची हिंमत मी ठेवतो ते मला वाटतं की जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या आवाजावरून हे बोलण्याची हिंमत ठेवतो। आणि हे काही बदलत नाही, म्हणजे स्वतःपासून आपण ज्या वेळेला सुरुवात करू त्याच वेळेला म्हणजे सुरुवात होते। शिंगारे सर, मागच्या वर्षी 18 तास अभ्यास करावा अशी स्पर्धा आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला राम मंदिरात ठेवलेली होती, आणि दुर्दैव असं आहे की त्याचं बक्षीस मी जिंकला। म्हणजे कोणी आलंच नाही तर बक्षीस माझ्याच खिशात राहिला, एवढी वाईट परिस्थिती आहे। आणि म्हणजे सुधारायचं कोणी? म्हणजे मला एक वाटतं की असं झालं पाहिजे, तसं झालं पाहिजे, पण त्यावेळेला आपण ज्या वेळेला बदलतो त्यावेळेला ह्या गोष्टी हे करू शकता। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की देशातला एखादा अधिकारी विकला जाईल, देशातला पंतप्रधान विकला जाईल, देशातला खासदार विकला जाईल, देशातला आमदार विकला जाईल, देशातला सरपंच विकला जाईल, देशातला सदस्य विकला जाईल, फक्त मतदार म्हणून तू विकला जाऊ नको, तूच राजा असशील, असं जे वाक्य आहे ते आपण जर आजही समजून नाही घेतलं। आणि मला वाटतं की सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की ज्या वेळेला 1951ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिल मांडलं, त्या हिंदू कोड बिलाच्या जाऊन ज्या वेळेला थोडासा अभ्यास करा, फक्त स्त्रीला समान दर्जा मिळावा, स्त्रियांना संपत्तीत समान अधिकार मिळावा अशी त्यामध्ये तरतूद होती, ती सुद्धा त्यावेळेला आपलं सरकार लागू करायला तयार नव्हतं। त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कायदे मंत्री पदाचा त्यावेळेला राजीनामा दिलाय। आणि जर आपण बघितलं तर आज आपलं पोरग कार्ट शाळेत धरून न्यावं लागत, बस